नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांची आवडती बिंदास मुलगी म्हणजेच गौरी पवार। तर आता आम्ही आलोय पेंचला आणि नागपूरवरून आम्ही दुरंतो एक्सप्रेस पकडून नागपूरला आलो। त्याच्यानंतर कॅब पकडून आम्ही पेंचला आलो। आता पेंचमध्ये जो माहुआ वन रिसॉर्ट आहे तिथे आम्ही आहोत। आता पेंचमध्ये काय आहे तर पेंचमध्ये आम्ही मोस्टली आणि मेजरली वाघ बघायला आलो आणि लेपर्ड्स पण दिसतात। जिच्या थ्रू आम्ही आलो ती म्हणजे श्वेता कदम, जिचं स्वतःचं जंगल डेन म्हणून सफारीचं पेज आहे, तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता। याच्याबद्दल माहिती तीच देणार, आपण तिला भेटूया। तोपर्यंत आपण रूम टूर करून घेऊया। हा जो आमचा कॉटेज आहे, आई बाबा आणि मी, आणि जो लेफ्टचा कॉटेज आहे तो आहे दादा आणि वहिनीचा। म्हणजे तिथे 2 बेड्स आहेत आणि ते 3 लोकांसाठी आहे। सो आपण एंटर करूया। इथे आहे वॉशरूम आणि लॉबी छोटीशी। आता मी रूममध्ये एंटर करते। सो हा आहे रूम। इथे बेड आहे, हा एक्स्ट्रा बेड आहे आणि आता आपण बाहेर ही जी खिडकी आहे ह्याचा ॲम्बियन्स तुम्ही बघाल, खूप बाप ॲम्बियन्स आहे। ऐसा एकदम विंटेज कॉटेज टाइप्स। हे इथे कबर्ड आहे, इथे वॉश बेसिन आहे आणि हे जे बाथरूम बघाल तर तुफान बाथरूम आहे भाई। आणि इथे जर गेलं तर इथे ओपन शॉवर आहे, ओपन शॉवर। सो ही आहे श्वेता ताई, जिच्याबद्दल मी इंट्रोमध्ये बोलत होते। आणि आता मी पेंचला आलो आहे, जिच्या थ्रू आलो आहे। सो बेसिकली व्हॉट इज जंगल डेन, व्हॉट इज पेंच and how it differs from Tadoba. Please explain. So I'll start with Jungle Den. Jungle Den माझं बाळ आहे। I have started Jungle Den past 12 years, approximately 12th year चालू आहे आता। आणि आपण सगळे नॅशनल पार्क करतो, म्हणजे पेंच, ताडोबा, कान्हा, बांधवगड, रणथंबोर, जिम कॉर्बेट, इतर इंडियामध्ये सगळे आहेत ते सगळे करतो। हळूहळू आपण आता मसाई मारापर्यंत पोचतो आहे। होपफुली नेक्स्ट इयर आपण तेही स्टार्ट करू। सध्या गौरी, यू आर ॲट पेंच विथ मी अँड थँक्यू फॉर कमिंग। अँड वी आर ॲट महुआ वन करंटली। आपण मध्य प्रदेशमध्ये आहोत। आपल्याकडे पेंचचे 2 भाग आहेत, एक मध्य प्रदेश अँड महाराष्ट्र। सो जास्तीत जास्त सफारी होतात ते पेंच मध्य प्रदेशमध्ये। विल बी गोइंग फॉर सफारी टुडे ॲट टुरिया गेट, जे इथलं सगळ्यात फेमस गेट आहे। येस, पेंच इज नोन ॲज मोगलीज जंगल, बिकॉज मोगली हा कॅरेक्टर जो आहे तो सिवनी ज्याला गाव म्हणतात, तुम्ही येताना बघितलं असेल आणि तुम्हाला मी दाखवेन पण। सिवनीमध्ये मोगली दिसला होता आणि ऑल दॅट कॅरेक्टर्स, बल्लू म्हणजे भालू, आपला शेरखान, टायगर, पायथन, हे सगळे ॲनिमल्स इथे आहेत। सध्या आपण ज्या झोनमध्ये जाणार आहोत तुरियामध्ये, तिथे बिजामठाचे सब अडल्ट कब्ज आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मीचे कब्ज आहेत। आता आम्ही जुनीवानी फिमेल बघून आलो, तिचेही सब अडल्ट कब्ज आहेत जे छान दिसत आहेत। एल मार्क मेल आहे आणि 4 मार्क म्हणून मेल आहे, तो येतो जातो कधीतरी इथून तिथे। बट येस, डेफिनेटली दिस इज अ ब्युटिफुल जंगल, यू विल लाईक इट। अँड वाय दिस रिसॉर्ट। आता मी फर्स्ट क्लिपमध्ये
रूम टूर दिली आहे ओके. आणि ती खूप छान वाटली आम्हाला. सो इथे बरेचसे रिसॉर्ट्स आहेत मी पाहिले येताना, पण वाय डिड यू चूज दिस रिसॉर्ट ॲज युअर प्रिफरन्स? मी जेव्हापासून माझं स्टार्ट केलं आणि स्पेशली पहिल्यांदा जेव्हा मी पेंचला आले तर महुआ वन वॉज माय चॉईस बिकॉज हे पूर्ण रॉ आहे. इफ यू सी द एंटायर प्रॉपर्टी तुला सगळीकडे प्लांटेशन दिसतील, म्हणजे तुला असं वाटणारच नाही की अरे हा इथे रूम आहे का किंवा तिथे कॉटेज आहे का. आणि जंगलचं रॉ फील इथे मिळतो विथ गुड लक्झरियस एम्युनिटीज, गुड फूड. आणि दिस इज लाईक माय सेकंड होम. म्हणजे मुंबईमधनं पेंचमध्ये यायचंय म्हटल्यानंतर की कोणी विचारलं तर झोपेत पण सांगा अरे महुआ वन जा रही हूँ. सो दॅट्स द चॉईस महुआ वन. व्हॉट आर द थिंग्स म्हणजे लोकांनी काय माइंडमध्ये ठेवून इथे आलं पाहिजे? ओके, डूज अँड डोंट्स बेसिकली. या पण सगळ्यात मोठी गोष्ट कम अँड एन्जॉय नेचर. येस डेफिनेटली जेव्हा लोक येतात ते म्हणतात की अरे आम्हाला वाघ पाहायचा आहे. मलाही हवं असतं की प्रत्येकाने आलेल्याने वाघ पाहून जावं, पण ते शेवटी लकवर डिपेंड असतं. सफारीला जाताना आपापल्या देवाची नावं घेऊन जावी, जी 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 देव आपल्याला आठवतील ती. पण येस आपण नेचर एन्जॉय करायला यावं, इतर ॲनिमल्स बघावे. लोक म्हणतात की रे आमच्या गावाच्या बाजूला पण जंगल आहे, सगळं आहे, पण ते जंगल आणि हे जंगल खूप डिफरंट आहेत. म्हणजे आमच्या गावी पण जंगल आहेत किंवा आमच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला पण जंगल आहेत, पण तिथे फिरणं आणि इथे सफारी करणं इज अ टोटली डिफरंट एक्सपिरियन्स. येस डेफिनेटली डूज अँड डोंट्समध्ये तर हीच गोष्ट आहे की तुम्ही ओपन माइंडली यावं की आम्हाला वाघ नाही फक्त बघायचे, पण इतर ॲनिमल्स बघायचे आहेत, इतर वाईल्ड लाईफ गोष्टी बघायच्या आहेत. ईगल आणि ह्या गोष्टी आपण रोज आपल्या सिटीजमध्ये नाहीच बघत, जे इथे बघायला मिळतात. चेंजेबल हॉक ईगल आहे, सर्पेंट ईगल आहे. सो ते माइंडमध्ये ठेवून यायचं. येस इट इज नॉट अ पिकनिक स्पॉट, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाईल्ड लाईफ किंवा नेचरला आपण रिस्पेक्ट द्यावं की येस आपण इथे का आलो आहे. सो काही जंगलचे रूल्स आहेत ते फॉलो करायचे, लाईक वेअर डार्क कलर क्लोथ्स लाईक ग्रे, ब्लॅक, ब्लू. अवॉइड ब्राईट प्रिंट्स लाईक ऑरेंज, रेड, व्हाईट. ते का आपण सांगतो बिंग अ झुओलॉजिस्ट की animals are not used to these colors. Animals are used to only jungle colors, that is brown, green or maybe sky blue. Muddy colors. Yeah, max to max all that colors. So it is anytime if we go to jungle, we want wildlife to be respected. Perfumes नाही लावायचे, strong smelling moisturizers नाही लावायचे. लोक म्हणतात अरे काय यार हे कशाला. इन्सेक्ट्स कुठच्याही प्रकारचे असू शकतात जंगल, म्हणजे यु नो इनसाइड द जंगल. कधीही काही झालं, काही चावलं तर कोण जबाबदार असणार त्याच्यासाठी. एनिथिंग कॅन हॅपन इन जंगल. त्याच्यानंतर मी अजून काय सगळं जस्ट कीप युअर माइंड ओपन, एन्जॉय नेचर. आल्यानंतर जितकं ऑक्सिजन घेता येईल तितकं ऑक्सिजन जास्तीत जास्त घ्यावं माणसाने इथे आल्यानंतर. इफ एनीबडी वॉन्ट्स टू रीच टू यू, जंगल डेनला कोणाला रीच करायचं असेल तर हाऊ इज इट पॉसिबल आणि व्हॉट डू यू इन्क्लूड इन युअर पॅकेजेस? ओके, सो बेसिकली फर्स्ट आय टेल अबाउट इन्क्लुजन्स. आपल्या इन्क्लुजन्समध्ये आपलं स्टे, म्हणजे आपलं एक स्टँडर्ड पॅकेज आहे, त्याचं एक्झाम्पल सांगते. जसं 2 नाईट 3 डेजचा एक पॅकेज असतो. तुम्ही फ्रायडेला येता, फ्रायडे नाईट सॅटर्डे नाईट राहता, संडेला निघता, मंडेला पुन्हा तुम्ही यू कॅन रेझ्युम टू युअर ऑफिसेस ॲज यू विश टू. आपण ट्रेन जर्नी किंवा फ्लाईट जर्नी ह्याचं काही जास्त बघत नाही, कारण प्रत्येकाचं प्रेफरन्स असतं कसं यायचं आहे. पण आपण आपल्या पॅकेजमध्ये 2 नाईट 3 डेज ऑल मील्स विथ 3 jungle safaris, your pickup drop from Nagpur or any nearest railway station or airport हे include करतो. आणि you can reach out to us on Instagram. It is Jungleden Wildlife as the page. Then you can reach out to me on my mobile numbers and details I will give it to you later. फेसबुक पेज पण आहे आपला, सो त्याच्यावरून तुम्ही आरामात आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नाव वी आर गोइंग फॉर अ सफारी राईट? सो आपण आता किती सफारीज करणार आहोत? आपण 3 सफारी करणार आहोत. सो एव्हरी पॅकेज इट इज 3 सफारीज? ऑलमोस्ट ऑल पॅकेजेस आर 3. समटाइम पीपल से की अरे आम्हाला 4 हवी आहे तर 4 देतो आपण. दॅट डिपेंड्स ऑन प्रोबॅबिलिटी, कारण लोकांना ते असतं ना की अरे 3 मध्ये दिसेल का, मग आम्ही 4 केल्यावर दिसेल का, तसं. ओके, आता मी पेनची स्टोरी टाकलेली तेव्हा पीपल व्हॉट इज पेंच, तर अरे वाघ बघायला आलोय, पण यू शुड गो ताडोबा. सो व्हॉट आर युअर प्रिफरन्सेस अकॉर्डिंग? डेफिनेटली ताडोबा इज वन ऑफ माय फेवरेट, प्रश्नच नाही. पण ताडोबामध्ये सफारी अवेलेबिलिटी थोडी मिळणं मुश्किल आहे, लिमिटेड असते आणि लवकर करावी लागते. इथे काय होतं, इथे झोन्स मोठे असल्यामुळे गाड्या जास्त असतात, सो अवेलेबिलिटी इज देअर. आय वोंट से की एव्हरी टाइम. येस, आमच्याकडे पण बुकिंग 1-2 महिने प्रायरच करावी लागते. तुम्ही असं इन्स्टंट कोणी सांगितलं अरे श्वेता मी नागपूरला चाललोय यार उद्या, मला प्लीज सफारी करून दे, नाही होत.
आणि ॲडव्हान्स बुकिंगमध्ये आता जसं नेक्स्ट टाइम इफ यू से की ताई आय वॉन्ट टू व्हिजिट ताडोबा, सो मी तू सांगणार ओके आता काय महिना चालू आहे, ऑक्टोबर चालू आहे, लेट्स व्हिजिट इन डिसेंबर और जॅन. इट इज पॉसिबल. सो वी कॅन गिव्ह यू बेस्ट झोन्स. वी डो नॉट हॅव टू लाय टू यू की अरे मी हे झोन देतोय पण तुम्ही जाताय भलतीकडे. अँड वी ट्राय टू इनकॉर्पोरेट लाईक इन ताडोबा ॲटलीस्ट 1 कोर झोन 2 बफर झोन. लोकांना कोर बफर मधले फरक कळत नाही बेसिकली. बट द बेसिक डिफरन्स इज कोर इज द मिडल पार्ट ऑफ द जंगल अँड बफर्स आर दी एक्सटिरियर पार्ट जे विलेजेसला कनेक्टेड असतात. ओके. लोकांना नाही समजत ते, पण आता आम्हाला माहिती आहे सायटिंग जास्त कुठे होते, सो आम्ही तुम्हाला समजावून सांगतो की अरे तुम्ही हे प्रेफर करा, हे नका करू. बट देन डिपेंड्स तुमच्या चॉईसवर. आणि जर पेंच आणि ताडोबा कोणी गेलं असेल, व्हॉट डू यू मोर एक्सपेक्ट की तुझ्यासोबत लोकांनी जर यावं तर अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी यावं? रणथंबोर, बिकॉज फॉरेस्ट आपले सगळे इंडियाचे फॉरेस्ट, आपण जरी म्हणतो अरे जंगलच तर आहे यार काय सारखं सारखं जायचं, पण इफ यू व्हिजिट वन्स, आत्ता तुला लाईव्ह एक्झाम्पल आपल्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या जंगलमध्येच कळेल की जेव्हा आपण मध्य प्रदेशचं तुर्या झोन करणार तिथे कसे महुआचे ट्रीज आणि सागवन आहे. ठीक आहे, द फॉरेस्ट इज टोटली डिफरंट. पण उद्या जेव्हा आपण महाराष्ट्राचा खुर्सापार करणार तुला फक्त गराडीची झाडं दिसतील आणि जंगल इज डिफरंट. इट हॅज बॅम्बूज मोर ऑफ. सो एव्हरी जंगल इज डिफरंट. म्हणजे ताडोबाचं जे व्हेजिटेशन आहे ते वेगळं आहे. रणथंबोरचं आहे ते तर पूर्ण ड्राय डेसिडियसमध्ये येतं. लाईक आफ्टर नोव्हेंबर रणथंबोर इज ड्राय, इतकं ड्राय की लांब लांबपर्यंत वाघ चालत असेल तरी दिसतो. सो माझं प्रेफरन्स असतं की डेफिनेटली बांधवगड, कान्हा तुम्ही बघाल तर ऍक्च्युली फॉरेन टुरिस्टना ते जास्त माहिती आहे इन्स्टेड ऑफ आर पेंच ताडोबा. येस, वी आर रिचिंग आउट टू देम ऑल्सो नाव. वी हॅव सर्व्ड क्लायंट्स फ्रॉम बेल्जियम, स्वीडन, इटली. So slowly we are going all over the world, outside India also. So we are going for the safari now. आणि थँक्यू सो मच. भेटूया शेवटच्या पार्टमध्ये. हे आणि तुला जर मला काही सांगायचं झालं ॲज अ ॲडवाईस की सफारीमध्ये गौरी हे लक्षात ठेव, तर व्हॉट इट वुड बी, किंवा माझ्या सबस्क्रायबर्सना जे येणार असतील ते. आत्ता तुझं ऑरेंज कलर घातलायस तो प्लीज घालू नको गाईज. सो आम्ही चेंज करणार आहे, पण ठीक आहे. ओके, सी यू सून. येस, सी यू. दादा, तर पेंचमध्ये आल्यावर कसं वाटतं तुला? इथे मोबाईलचं तर नेटवर्क हरवलं आहे, पण स्वतःसोबत आपण कनेक्ट करू शकतो. सो सगळे नेटवर्क जिथे हरवतात तिथे आपण स्वतःला कनेक्ट करतो. तसंच झालं एक सर, त्या निसर्गात मी स्वतःला कनेक्ट करू शकतोय. व्हॉट अबाउट यू? ॲब्सोल्युटली. म्हणजे मला पण तेच खरं वाटते की आपण जनरली आपलं लाईफमध्ये खूप बिझी असतो, खूप काही आपण सिटी लाईफमध्ये असतो, पण ते सर्व मागे सोडून थोडंसं इथे असं निसर्गात येणं आणि म्हणजे आणि यांचं स्टे पण खूप छान आहे आणि हॉस्पिटॅलिटी छान आहे. सो आय थिंक इट्स म्हणजे खूप रिलॅक्सिंग मुवमेंट आहे. हो. सो आता मी लंच करायला आलो आहे आणि तुम्ही मेन्यू बघू शकता. ही सलाड आहे, रायता आहे, पापड आहे आणि दिस इज मुगलाई चिकन, रोटी किंवा चपाती. दिस इज लसुनी पनीर. हे आहे वांग्याची भाजी, आलूची भाजी, दाल फ्राय आणि मसाला राईस. एन्जॉय. बाय. ऑल द बेस्ट. हॅपी साइटिंग. थँक्यू. ठीक है, चलो अभी के लिए तो चलो गेट पे तो चलते हैं. सो दिस इज आवर जिप्सी. Yes. Basically, it is not covered. They open the cover, but just because रेनिंग, anytime it is raining, they have already covered it. हे 6 सीटर आहे का? हो. आणि 4 असते ती ही असते. नाही नाही, ही पण 6 सीटरच असते. इथे 3, इथे 3. सो वाय नॉट दिस? You want this? या कल यही मंगाते थे. आज अच्छा ये, अच्छा ये, ओके. बिकॉज दिस इज थोड़ा सुपर कूल ना, इट्स वेरी ओपन. But I thought for mom and dad's comfort, Okay. I thought I'll get the bigger one. Okay. So if they are okay with this, वैसे Yeah, this one is पर इसी में जाना. ओके, चलेगा. खुर्सापार में ऐसी गाड़ी. सो वी आर गोइंग नाउ एट तुरिया गेट. तुरिया गेट. ओके, चलो आई. येस, तर आपण आज इथे तुरिया गेटला सफारी करणार आहोत. हे इकडचं मेन गेट आहे. पेंच टायगर रिझर्व लिहिलेलं आहे. इथे गाड्यांची अशी एंट्री होते. परमिट्स चेक होतात इथे प्रत्येकाचे. एव्हरीबडी हॅज टू शो देअर ID, से देअर नेम्स आणि किती लोक बसलेत त्याप्रमाणे कॅल्क्युलेट होतं आणि मग आपण आतमध्ये जाणार. होपफुली आपण मस्तपैकी सायटिंग करून येणार. क्लायमेट थोडंसं झालेलं आहे क्लाउडी, बट इट्स ओके.
वाघ पाणी प्यायला नक्की येईलच आपल्या साईडने. मॅनिफेस्टेशन. येस. सो लेट्स गो. ठीक है ना. क्या पूरा निकाल ले? नहीं पूरा मत निकालो, बारिश होगी तो दिक्कत हो जाएगी. सो आमच्या जिप्सीच्या वरती जे चॉकलेट ते काढलं आहे सो दॅट वी कॅन. काढता नाही. बांध लेंगे यहीं पे अंकित भैया, बांध लेंगे यहीं पे. पप्पा आहे आमचा गाईड बघ. या टाईट बांधणं पडेगा. पर्सनल गाईड आम्ही मुंबईवर आणलेला आहे. ॲक्च्युली रोटेशन म्हणजे आता इथे नाही म्हटलं तरी 100च्या वर आता गाईड्स आहेत टोटल. सो आत्ता फॉर एक्झाम्पल टुडे बिंग फ्रायडे इव्हनिंग इफ देर आर 50 जिप्सीज गोईंग इन साइड द जंगल तर गाईड 1 to गाईड 50 जाणार. देन टुमॉरो मॉर्निंग 51 to अहेड पुढचे गाईड जाणार. सगळ्यांना चान्स मिळणार. सेम अबाउट द जिप्सी. We can't, but we do sometimes. If that depends on how it works here. Their availability actually. Yes, but there are few guides. म्हणजे आपण एक टीम बनवून ठेवतो की ते few आपले गाईड्स असतील, ड्रायव्हर्स असतील. इट्स नॉट दॅट की बाकीचे वाईट आहेत, पण वी आर कम्फर्टेबल विथ. वी कॅन टेल देम. म्हणजे आपण जसं त्यांच्याशी कन्व्हर्सेशन करू शकतो. पण कोणी नवीन आला की ते कन्व्हर्सेशन थोडं असं ऑड पडतं. सो वी हॅव अ टीम ऑफ गाईड्स. आता आपल्याबरोबर जे विनोदजी म्हणून येतील ते, मग अंकित आहेत ड्रायव्हर, मिथून आहे, हेमंत भैया आहेत. सो दीज आर वन ऑफ द टीम जे मी एक करून ठेवले की 5-6 गाईड्स, 5-6 ड्रायव्हर्स की मी नसताना पण जर गेस्ट आले सो आय एम अश्युअर्ड की ते त्यांचं 100% देणार. कारण काही वेळेला असं होतं की गाईड आतमध्ये गप्पा मारतात, गेस्ट सगळं टाइमपास चालू असतो. तो दे डोंट बॉदर ना, दे से की टाइमपास के लिए आए है, क्या ही करना है. बट इफ यू टॉक टू देम ऑल्सो की तुम्ही किती वर्ष झाले काम करताय, किती टायगर्स आहेत, काय नाही. सो इवन दे नो की दीज पीपल आर इंटरेस्टेड. आता इथे साहेब नावं विचारते. 3 रूट्स. सो व्हाट दीज पीपल डू की इतना गाडी एक ही जगह जाएगा तो लोकांना तर त्रास आहेच पण ॲनिमल्सला पण त्रास आहे. सो दे हॅव डिवाइडेड इन टू दिस 3 रूट्स. सो नाउ आई थिंक विनोद जी विल टेल अस विच रूट वी विल गेट. रूट 1 मिला तो हम लोग सीधा जाके लेफ्ट लेंगे, 2 मिला तो राइट लेंगे, 3 मिला तो सीधा जाएंगे. देन देयर इज अ पॉलिसी कि 1 से जा रहे हो सो 3 से बाहर आओ, 2 से जा रहे हो यहाँ से बाहर आओ. सो यू गेट टू सी ऑल द स्पॉट्स. इट इज़ नॉट दैट कि जंगल में आप कहीं घूम नहीं सकते, बट इट इज़ दैट कि एक रूट से जाओ दूसरे म्हणजे डिवाइड झालेत सगळे. 10 इथे, 10 तिथे, 10 तिथे असं. सो वी विल, आई डोंट नो कौन सा रूट मिला है, कुछ पता है? ये तो बोल रहे थे 2 नंबर मिला है, देखते हैं. विनोद नेवारे ना, तो पाक गाइड. सो अपना जो नाम जो पड़ा है पेंच का, जो रिवर के ऊपर से पड़ा ना, पेंच टाइगर रिजर्व. तो मिडिल में से जो रिवर जाती है पेंच रिवर, तो रिवर के ऊपर जो अदर साइड, तो महाराष्ट्र साइड पे जो डैम बना तोतला डैम, तो उसका जो रिजर्वायर जो बैक वाटर जो है अपने साइड में पूरा टोटल 74 इसके ऊपर बैक वाटर है. और 54 MP में, 20 महाराष्ट्र में. तो इसमें से 40% जंगल भी महाराष्ट्र साइड में और 60% MP साइड में. जे अँटलर वाले ते मेन. हरण आहे तिकडे. चलेंगे. घोस्ट ट्री निकलता है ना इससे. अभी इनके सारे पत्ते जो घोस्ट ट्री नाम रखने का रीजन होता है कि मूनलाइट जब बहुत ज्यादा अच्छा होता है तब उस पर ज्यादा अलग ही साइन मारता नहीं है. ऐसा दूर से फील लगेगा कि आपको सडनली सामने आ जाए तो ऐसा लगेगा घोस्ट तो नहीं है सामने. हाँ बराबर. जो नाम रात को दिखेगा तो रात को वाइट वाइट. जी हाँ जी हाँ. मैंने ऐसा इसका भी जो गम जो निकलता है ना, कुछ ऐसा स्केच करने के बाद में, कट करने के बाद में थोड़ा थोड़ा धीरे धीरे करके जमा होता है ना इकट्ठी रिलेज नहीं है. काट दो सीधा गम निकलेगा नहीं, थोड़ा थोड़ा करके निकलता नहीं क्या. फिर एक थोड़ा थोड़ा निकलता फिर एक साथ जमा होता फिर सूख जाता नहीं ये. पर अभी कोई यूज ऐसा कुछ नहीं है यहाँ पर. ठीक है ना, कोई नेचुरल जो है वैसे ही. जी हाँ. हाय. काय रुद्रासारखा दिसतो तो. नको येऊस. ये किसका आवाज आ रहा है? वो डियर का ना, डियर को जो है ना वो बच्चे के लिए आवाज कर रही है. फोटो नको काढवा ताई, व्हिडिओ काढ.
ए फिरला 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 फिरला, चल 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 चल. ए चुप. ही नाही, ही रात्रभर आमच्याकडे. टन हो ना, टन हो, टन हो, टन हो, टन हो. पलट पलट पलट. एक नंबर भाई, छोटाला एक नंबर भाई. काय दिसतोय तो. खड़े होके लीजिए ना मैडम. येतीला बाई. अंगावर येतं. मग बाईकवर का जाशील तू पुढं. हे आहे सांबार डिअर, आणि जो मगाशी आपण बघितला तो स्पॉटेड डिअर होता. आगे ले ले, वो गड्ढा है ना बाजू में, निकल रही ना बाजू से, निकल जाएगी ना. ओ माय गॉड यार, पाप. स्प्रे करते थे. फीमेल आहे का? सायलेन्स गाईस. ये देखो पूरा साइड में. चल 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 चल. हमें क्रॉस करेगी ना. अरे कहाँ वहाँ पर, ये इधर पीछे वाले को भी लेना है. चल चल पूरा आगे ले ले, पूरा आगे ले ले भैया. चल अपन ले सब पूरा ले 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 आगे ले. घाबरली तर. Hey, look here, guys. How's the experience? अरे
हो पप्पा काय हसताय काय बोला. मला भेटायला येत होती, मागच्याने आवाज दिला ती परत गेली. मग तिने रागाने बघितलं, तुमच्याकडे प्रेमाने बघत होती ना. मेलच्या टेरिटरीमध्ये 3 फिमेल साधारण इंटरसेक्ट होतात. त्यांची 15 ते 20 स्क्वेअर किलोमीटरची फिमेलची एरिया असते. सो तर एक मेल साधारण 3 फिमेल सांभाळतो. म्हणजे आता ताडोबातलाच एक्झाम्पल आहे छोटा मटका, त्याच्या एकट्याच्या एरियामध्ये जरा 3 फिमेल्स, भानुसखिंडी, झरणी आणि बबली. सो बेसिकली फिमेल्स टेरिटरी स्मॉलर देन मेल्स, सो ते इंटरसेक्ट होतात. मग अगेन दे मेट. पण त्यांना इव्हन ते प्रेग्नंट झाले तर ते लोक कुठे असं केव बिव नाही बघत. नाही असं केव असं नाही. येस दे फाइंड अ सेफ प्लेस पिल्लं द्यायला. त्यांचं जेस्टेशन पिरियड जे असतं म्हणजे प्रेग्नन्सीचं इट इज फॉर 120 days. 120 days 4 months अप्रॉक्सिमेटली 4 months. हा मग त्याच्यातनं जशी मांजरांना पिल्लं होतात कॅट फॅमिली त्या 3 months मध्ये त्यांचं फूड दे हंट सेम लाईक दे डू युजली. दे डोंट हॅव एनी ऑप्शन. पण प्रेग्नन्सी मध्ये पण येस दे हंट. बापरे. येस दे हंट, दे किल. असं नाही मेल आणून देतं त्यांना. नाही असं काही नाही. बिकॉज दे आर सॉलिटरी. मीटिंग झाल्यानंतर पण मेल सेपरेट होतो. मेल सोबत असतो पण मेल सेपरेट होतो. म्हणजे एकत्र असे राहत नाहीत. अच्छा म्हणजे पण दे कॅन डू लाईक दॅट ना की टुगेदर राहून हंटिंग करू शकतात. अजून तरी तसं दिसलं नाहीये. मे बी लायन्स करतात. बिकॉज लायन्स स्टे इन प्राईड. दे स्टे टुगेदर फॅमिली. दॅट इज व्हॉट देअर फॅमिली इज कॉल्ड प्राईड. सो दे स्टे टुगेदर. In this they don't have that. They are solitary in nature. They are being to stay alone. मग पिल्लं झाली की आता हल्ली दिसतं काही वर्षांपासून की फादर ऑल्सो टेक्स केअर ऑफ द कब्स. म्हणजे फादर असतो जवळपास किंवा फादर डझंट इझिली. पण मग मेल कब असेल तर त्यांची फाईट होते. हाऊ मच चान्सेस देअर आर की ते कब जे बॉर्न झाले दे विल बी सेफ अँड दे विल नॉट. दॅट इज व्हॉट आय सेड की आता कॅट्स जशी पिल्लं देते 5, 6, 7. सो द फिटेस्ट सर्वाइव्स. त्याच्यानंतर द फिमेल नोज इझिली की विच इज द वीक अँड विच इज द स्ट्रॉंगेस्ट. आणि शी हॅज टू बी व्हेरी प्रोटेक्टिव्ह फ्रॉम अदर इंट्रुडर मेल. आता समजा हा ए मेलचा बच्चा आहे आणि बी मेल त्या जागेवर आला. सो देर इज पॉसिबिलिटी की तिथे तो त्या पिल्लांना मारून टाकेल. का तर ती पिल्लं मेली की ही पुन्हा मेटिंगसाठी तयार होईल आणि त्याच्या पिल्लांना जन्माला घालेल. येस. सो मग तिला खूप सेफ ठेवावं लागतं पिल्लांना. मेल आलं तर हल्ली फेक मेटिंग पण दिसले. ते लाईव्ह खातात लाईव्ह. आणि ते डोंट हंट सिंगल. दे आर ऑलवेज इन पॅक. जिवंतच प्राणीला मारलंय तो प्राणी तडफडतोय आणि हे खायला सुरू करतात. लाईव्ह किल खातात. डॉग्स. हा वाईल्ड डॉग्स ज्याला डोले म्हणतो. आणि दे किल इन पॅक्स. असं स्मार्टनेस नाही म्हणजे असं फुल एखाद्याला म्हणतो ना डिअर घेरून फुल प्लॉटिंग करून मारतात त्यांना आणि इमिजिएट खातात आणि सांगतात. येस. आणि देन दे आर ऑन दिस की एखाद्या टायगरने किल केलं असेल मग त्याच्या वासाने त्याचं किल पळवायचं. नाही दॅट इज डिफरंट. हे वोल्व्स आहे. हा ते वुल्व्स आहे. समजा मोगली. फॉक्स नाही. थंडा थंडा गुलगुल. त्यांनी आम्हाला गरम दिलं. बॉटल किट नाही झालं मुगाचे डाळ भजी. आणि सगळे नाश्ता करतात. चहा पण आहे, कॉफी पण आहे, बॉर्नव्हिटा पण आहे. सो आजची सफारी संपली ना. येस. आता उद्या सकाळी 4 AM वेकअप. 5 AM आपण इथून निघू फॉर सफारी. सफारी स्टार्ट्स ॲट 5:30.